हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू VS ब्लॉग्स. तर आज माझी मावशी येते म्हणजे 2 नंबरची. तशा तर मला 4 मावशी आहे, पण 3 नंबरची मावशी ही त्या दिवशी आलेली आणि त्या दिवशी काय ब्लॉग घेणं झालाच नाही. म्हणजे त्या दिवशी ती अचानक आली, म्हणजे सांगितलं वगैरे नाहीच तिनं. तर मग आज आमची 2 नंबरची मावशी म्हणजे माझी उषा मावशी ती येणार आहे आज. तर तिनं फोन केला म्हणून म्हटलं ब्लॉग हा आधीच स्टार्ट करावा. तर चला मग आज ती येणार आहे आज पिलूला पाहण्यासाठी. तर चला मग पाहूया, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर काकां मावशी आलेले होते आणि त्यानंतर त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आणि मुलगा म्हणजे संध्या आणि गोलू हे दोघं पण आलेले होते. तर हे बघा मावशी दाखवतीये पिलेला काय आणलं होतं मावशीनं हे सर्वांना. तर हे बघा मस्त तिनं छान प्रकारे ओम आणलेला आहे, जो की आम्हा सर्वांना खूप आवडलेला. तर हे बघा किती छान आहे ओम. तर हे बघा काकानं पिलूला घेतलं होतं आणि त्यानंतर काका त्याला खेळवत होते. तर त्यांनी आल्यापासून पिलूला घेतलेलं होतं, ते कोणालाच देत नव्हते. मावशीनं पण त्यांना नंतर शेवटला घेतलेलं, कारण त्यांना छोटी मुलं खूप आवडतात आणि ते पिलूला खेळवत होते. बघा दीदी ही मावशी आहे आमची आणि ती मोठी मुलगी आहे काकाची दीदी, तिचं नाव संध्या आहे. आणि त्यानंतर पप्पा भैया पण आलेले दुपारून सुट्टी घेऊन, कारण पप्पा आणि भैया हे जॉबला जातात ना, त्यामुळं पाहुणे वगैरे आले की येतात ते दुपारी. तर हे बघा भैया पप्पा आलेले आहेत. हा बघा आमचा भैया, हा माझा छोटा भाऊ आहे. तर त्याला पण पिलूसोबत खेळायचं होतं. तर यांनी घेतले तोपर्यंत मी माझं दुपारचं जेवण करून घेत होते. तर मी जेवण वगैरे केलं दुपारचं आणि हे दीदीनं त्यांनी चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर आता त्यांची बारी होती की त्यांनी जेवण वगैरे बनवायचं होतं त्यांना. हा ना पिलूची माऊली, आमचं पिलू कसं हसतंय, तिचं नाव सरस्वती आहे, तिचं संध्या आहे आणि माझ्या भावाचं नाव हे राजकुमार आहे. आम्ही त्याला राजराज असंच म्हणतो. काय का मावडे काय काढायला भाऊली भाऊली निघली पिलूची. भाऊली खेळायला धरा खेळायला. नको बाबा, आम्हाला त्यातच ठेव मावशी भाऊली, आम्हाला तशीच आवडती, तशीच आवडती आम्हाला. तर त्यांचं स्वयंपाक वगैरे चालू आहे तोपर्यंत इथं आम्ही सर्वजण गप्पा वगैरे मारत होतो, पिल्लूसोबत थोडासा खेळत होतो. तर मावशी आली आहे आता, अजून त्यांचं जेवण वगैरे बाकी येतं. तर चला आता जेवण वगैरे करतील पिल्लू. तर हे बघा इथं काकांनी माशाची भाजी बनवत आहेत. तर त्यांना नॉनव्हेज वगैरे हे खूप छान बनवता येतं आणि आमच्यात सर्वजण नॉनव्हेज खाता. तर हे बघा मस्त काकांनी भाजी बनवली आहे, खूप छान बनवतात ते, हे चिकन असो बिर्याणी असो वगैरे हे सगळं. तर हे बघा किती मस्त तरी आली आहे, झणझणीत भाजी दिसती आहे. तर या व्हिडिओमध्ये तरी एवढंच पाहायला भेटणार आहे. पाहूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.